या सत्रामध्ये प्रमोद शेडगेचा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रसाद परब सर. त्यांचा आवाज आपण ऐकतायत. खास करून गेल्या वर्षामध्ये सुद्धा आपण त्यांचा आवाज ऐकला होता. आजच्या दिवसामध्ये सुद्धा डोंबिवलीमधून खऱ्या अर्थानं त्या विभागामध्ये पंचकृषीमध्ये सातत्याने आपण पाहतो डोंबिवलीचा एक गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण सुस्वागतम या सफाळीच्या विभागामध्ये आणि टेंबी खुडाव्याच्या या सुप्रसिद्ध ऐतिहासिक मैदानामध्ये ड्रीम 11 दांडाखाडी टीमने बाजी मारली. पहिल्या सामन्यामध्ये मंगलमूर्ती विराथन टीमला पराभवाची चव चाखण्यास भाग पाडलं गेलं. चिराग बारी कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल टीम. अवधूतने खूप चांगली गोलंदाजी करत 35 धावांपर्यंत मजल मारण्यास भाग पाडलं गेलं प्रतिस्पर्धी संघाला. 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे बंधनकारक राहील. अतिशय सुंदर ही स्पर्धा. सकाळचं सत्र आल्हाददायक आणि निसर्गरम्य अशा वातावरणात एक सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते, ज्या स्पर्धेचं नाव आहे रॉकी ग्रुप चषक 2025. रॉकी दादा यांना मानाचा मुजरा या सकाळच्या सत्रामध्ये रोहिदाजी पाटील टॅग स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पॅकर्स दीपेश म्हात्रे त्याचप्रमाणे दीपेश राऊत यांना सुद्धा आपण पाहतायत. या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. कुंदन घरात आमच्या आवाजाची काळजी घेतलेली आहे आणि संगीतमय असं वातावरण निर्माण केलं जातं. तर आमचे 3 ऑफिशियल पंच नितेश कदम थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सागर मोरे सर आणि शेखर हिरगुडे सर असे 3 पंच. तर प्रितेश गावड आमचे गुणलेखक या ठिकाणी जॉईन झालेत. सिद्धांत कदम प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून, अश्विन गोपाळे, संजय आहिरे आणि दीपेश अवघडे अशा पद्धतीने ही संपूर्ण एंटायर टीम यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रात हार्दिक किनी युवा समालोचक विरातन कुर्द यांचा आवाज आपण ऐकलात. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि जाऊया सामन्याच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 संघांमध्ये अतिशय चांगली कडवी लढत पाहायला मिळेल. एक कडवी झुंज आपण पाहणार आहोत, कारण दोन्ही संघ बऱ्याच वेळेला आमने सामने आलेत आणि चांगला क्रिकेटचा खेळ त्यांनी सातत्याने आमच्या लाडक्या शिस्तप्रिय प्रेक्षकांसमोर दाखवलेला आहे. तर 2 फलंदाज आपण पाहतायत. एकाच साईडला जर आपण पाहिलं तर संचित आणि पवन अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अतिशय दमदार आणि शानदार असं आयोजन. प्रत्येक सफाळे विभागातील खेळाडूंना पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच रॉकी ग्रुप चषक 2025 आपण पाहू शकतायत. हे आयोजन एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची स्पर्धा पाहायला मिळते. काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, काही स्पर्धा अडचणींमुळे बंद पडत असतात. परंतु या स्पर्धेला कितीही अडचणी आल्या, कितीही समस्या आल्या तरी सुद्धा मात्र त्या समस्येचं निवारण अगदी शांत चित्तेने दिलेलं आहे. असा एक ब्रँडेड ग्रुप, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून या ग्रुपला ओळखलं जातं. पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध करण्याचा हेतू होता. खूपच बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1च्या मदतीने. 10:46 पहिला बॉल पडलाय. इथून तुम्हाला 20 मिनिटे जरूर दिले जातील, याची दखल घ्या. 4 षटकांमध्ये गोलंदाज सज्ज होईल. प्रथम बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर कौस्तुभला आपण पाहतायत. प्रथम बॅटिंग करणारा संघ जगन्नाथ स्मृती एडवन हा संघ पाहायला मिळतोय. एक इच्छा असते की रॉकी ग्रुप चषकामध्ये एक चांगला जगन्नाथ स्मृतीचा संघ खेळावा, ही त्यांच्या गावकऱ्यांची इच्छा असते. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला. सिंगल मिळेल का? मात्र डायरेक्ट हिट डेंजर एंड कडे होते असं वाटलं होतं. 3 स्टंप्स त्या फिल्डरला दिसत होते. तिथून चेंडू अगदी बाजूने गेला, गुंगारा देत गेला होता असं म्हणायला वावगं ठरणार नाही ग्रामीण भाषेमध्ये. 1 रन्स चिकी सिंगलच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले. ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय.
पॉवर प्लेचं बंधन आहे. 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी पाहायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा येतात तेवढ्या कमीच वाटतात. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. बॅकफुट पंच केला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल डीप बॅकफुट पॉइंटला. क्लासिकल अप्रतिम. सदानंद पाटील दादा 11 स्टँड वसई विरार शहर महानगरपालिकेचे आपण पाहतायत विद्यमान नगरसेवक यांच्या अभिवादनसाठी येणारा कणखर चौकार. चांगला फटका होता. बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉटम हँडचा चांगला वापर केला, चौकार मिळाला. त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये चेंडूला जरूर रोखण्याचा प्रयत्न केला, कॅच ड्रॉप झाली. अशा वेळेला कठीण असतं जेव्हा गोलंदाजी करतो, पुढे जातो, पुन्हा एकदा पाठीमागे येऊन त्याला तेवढं कन्वर्ट करता येत नाही. आय कोऑर्डिनेशन थोडंसं डळमळीत होतं आणि त्याचंच यावेळेला आपण पाहिलं तर हा झेल सुटला. परंतु एफर्ट चांगले होते गोलंदाज मिस्टर कौस्तुभचे. चांगली गोलंदाजी, कमबॅक केले. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतायत. बॉल फेकून झाले ते 4. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु इथे बॉडी लँग्वेज तेवढी हवी तशी पॉझिटिव्ह दिसली नाही आणि पाहता पाहता 2 धावा मिळतील मिस्टर पवनला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा खेळ झालाय. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. जगन्नाथ स्मृती एडवन टीम थोडीशी स्ट्रगल करताना पहिल्या षटकामध्ये डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळते, परंतु पवन आणि संचित फुटवर्क चांगला आहे. टायमिंग चांगलं साध्य होत नाहीये. आणि कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळतं, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅट मधून अगणित. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. चांगला बॉल होता. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फंबल झाले आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले. 10 ची सरासरी योग्य आहे. अलीकडच्या काळामध्ये 10 ते 15 धावा जर येतात प्रति षटकामागे तर वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर म्हणून ओळखल्या जातात, कारण क्रिकेट झपाट्याने क्रिकेटची प्रगती होत गेली आणि त्यामुळे तुमचं 5 षटकांमध्ये मॅक्झिमम 50-65 प्लस जर धावा असतील तर एक गोलंदाजाला पाठबळ मिळतं लढण्यासाठी, फायटिंग करण्यासाठी. तर घेऊया एक छोटासा ब्रेक. पहिलं षटक कंप्लीट झालं. जगन्नाथ स्मृती एडवन टीम जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. हे षटक टाकण्यासाठी 4 मिनिटे लागले. देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी कुंदनगरत यांना संधी. खार्डी संघाचा एक भरवशाचा गोलंदाज म्हणून केतन भोईर कडे पाहिलं जातं. गेल्याच वीक मध्ये आपण पाहिलं तर त्याचा बर्थडे सेलिब्रेशन झालं. भरपूर शुभेच्छांचा वर्षाव या खेळाडूच्या वर जरूर पाहायला मिळाला. केतन भोईर आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं चांगलं लढावं लागणार आहे. 100% योगदान देणं हे प्रत्येक फलंदाजाचं, गोलंदाजाचं कर्तव्य असतं. चांगला बॉल होता. पायावरचा अगदी सहजगत्या चेंडूला फक्त दिशा दिली. बॉटम हँडचा चांगला वापर केला. काही फलंदाजांमध्ये मनगटामध्ये जान असते आणि त्याच पद्धतीने या वेळेला आपण पाहू शकता संचितला माहिती आहे पवन आपला पार्टनर चांगल्या पद्धतीने लयबद्ध झालाय, तर त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक एंड कडे आणणं हे आपलं कर्तव्य असेल. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला यासाठीच केला होता अट्टहास संचितने की पवनला स्ट्राइक एंड वर आणावं. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता क्रॅकिंग स्ट्रोक, मॅग्निफिसंट शॉट.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. फुलटॉस बॉल होता. कारण आयुष्यात दोन गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. चांगला बॉल होता. फुलटॉस बॉल पवनने वाया घालवला नाही. सरळ चेंडू षटकारात परावर्तित केलं. 6 धावा मिळाल्या आणि तदनंतर केलेला कमबॅक केतन भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने येत असताना पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं टॉस झाला, थोडासा बाउन्स मिळाला. यावेळेला आपण पाहतात बॅटची एज स्वतः अंपायर्स बनले असं म्हणायला हरकत नाहीये. पवन स्पोर्ट्समॅन स्पिरिट दर्शवत असताना बॅटची एज अँड टेकन कॉट बॅहँडच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4 आणि पहिला धक्का 17 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. केतन भोईर विकेट टेकर गोलंदाज आहे. खरडी टीम संघातून गेली कित्येक वर्ष चांगल्या पद्धतीने प्रदर्शन दाखवत असताना निवासांनी कोणतीही चुकी केली नाही. विकेट किपरची भूमिका सुपर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं मैदान आणि मैदानाशी जोडलेलं नातं प्रत्येक खेळाडूचं सफाळेकरांचं सातत्याने पाहायला मिळतं. उद्या वसई विरार गट आपण पाहू शकणार आहोत. परवा खुला गटला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे गट आणि त्यामधील चांगले टॅलेंटेड खेळाडू यांचा भरणा असलेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्युअर क्रिकेट म्हणजेच रॉकी ग्रुप चषक 2025 आपण अनुभवत आहेत. जे श्रोते जोडले गेलेत प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून त्या श्रोत्यांना सकाळच्या सत्रामध्ये शुभ सकाळ असेल. ओम साईराम. जितू आल्या ह्या वेळेला आपण पाहतायत काय बाउन्स मिळाला. आपल्या परिपूर्ण हाईटचा फायदा उचलत असताना, उंचीचा फायदा उचलत असताना पाहायला मिळतोय. वन बाउन्सने त्या ठिकाणी जरूर दर्शवलं गेले पंचांच्या माध्यमातून. सांगितलं यावेळेला केतनला की अजून एक बाउन्स आला तर तिथे तुला जरूर पनिशमेंट केलं जाईल. जितू स्ट्रगल करताना 2 बॉलवर पाहायला मिळाले. स्लोवर 1 चेंडू होता. क्या बात आहे. केतन भोईरने केलेला कमबॅक. षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर त्यामध्ये गुणवत्ता आपण पाहिली तर 6 बॉलमध्ये दाखवली. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या जगन्नाथ स्मृती एडवन टीमची जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 2 षटकांमध्ये 17 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सफाला समदे गावान लय बोलबाला. टेंबी खोडावे गाव सफाला समदे गावान लय बोलबाला. कोणी बी आला साथ हाय त्याला सारा गुबियो हाय दिलवाला. बघ्यांची गर्दीन मैदान भरायचा. रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान कल्ला करायचा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय दमदार आणि शानदार आयोजन. दोस्तीचे दुनियेतला राजा माणूस म्हणजेच रॉकी ग्रुप आपण पाहू शकतायत. लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर चेंडूची सांगता होत असताना ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. थिंकिंग चांगली आहे गोलंदाजाची. कारण शफल वाईट हे नियम खूप आल्यानंतर गोलंदाजाला थोडासा मार्ग सुकर झाला. कारण फलंदाज 5व्या 6व्या स्टंपला येत आहेत. मात्र 15 सेकंदामध्ये आपण रिव्ह्यू घेऊ शकता आणि ते रिव्ह्यू यावेळेला रेफर केले गेले. DRS चा वापर केला गेलाय. या आपण चेक करूया. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम ओरिजिनल डिसिजन वाईट नाहीये. मात्र इथे व्हाईट बॉल येईल का याकडे लक्ष असेल. 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. रॉकी ग्रुप चषक 2025. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. आता रिव्ह्यू तुमचा संपलेला आहे.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 17 वर. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. आतापर्यंत 11 मिनिटे लागलेली आहेत. कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. संचित गॉन, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. मेल इथे दुसरा धक्का, गॉन. यारी सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुप की यारी, सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुप की यारी, सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुप की यारी. संघाची धावसंख्या 17 पोहोचली गेली. 17. एकंदरीत आपण पाहतायत गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टींच्या जोरावर काही गोलंदाजांनी तर धुमाकूळ घातलेला आहे. अलीकडचं क्रिकेट फास्ट क्रिकेट आल्यामुळे फलंदाजांपासून तुम्हाला वंचित राहायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करावी लागेल, मिश्रणयुक्त गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू खूप वेगाने चेंडू टाकला गेला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा निवास यांच्या हातातून सुटला. केतन त्या ठिकाणी बॅकअपसाठी येत आहेत, कोणती धाव मिळत नाहीये. अतिशय वाखाणीजोगे गोलंदाजी दीपेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मध्यंतर दीपेश जुरीने त्रस्त होते, परंतु मी चांगलं क्रिकेट खेळणार हा त्यांचा आत्मविश्वास. ऑन साईडला खेळला गेलाय, सॉफ्ट डिसमिसल, कोणतीही चुकी करणार नाहीयेत मिस्टर नितेश. फलंदाज बाद होताना टू द डगआउट. जगन्नाथ स्मृती एडवन टीमला तिसरा धक्का, गॉन. दिलदार यारो की महफिल तारो की, दिलदार यारो की रॉयल एंट्री पे आला, ग्रुप रॉयल एंट्री पे आला. रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला, रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला, रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला, रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थोडीशी यावेळेला नामुष्की ओढवली गेली जगन्नाथ स्मृती एडवन टीमच्या बाजूने. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. ज्या वेळेला तुम्ही खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहतील त्यावेळेला ऑटोमॅटिकली धावा येण्यास सुरुवात होईल, परंतु इथे कॉन्फिडन्स तो पूर्णपणे खालावला गेलाय आणि प्रतिस्पर्धी संघ त्याचा परिपूर्ण फायदा उचलत असताना अर्थातच गोलंदाज दीपेशकडे थोडासा एक्सपिरियन्स जरूर आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना पाहायला मिळतोय. अनुभवाची कमी नाहीये, टॅलेंटची कमी नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिरावली गेले. परिपूर्णता आपण पाहू शकता 17 वर. 4 बॉलचा खेळ झालाय. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना आर्यनला यावेळेला प्रमोट केले गेले. बरोबर 10:46 चेंडू फेकला गेला होता. 14 मिनिटे घेतलेली आहेत, लक्षात असू द्या. 11 वाजलेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17. 20 मिनिटांचा कालावधी आहे. तुम्हाला 8 बॉल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग होते. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जगन्नाथ स्मृती एडवन टीमची जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रात अजून सुद्धा थंड गुलाबी हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळते. वाऱ्याचा जोर अजून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. कुठे कुठे मात्र आपण पाहू शकतायत गारपिठा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि मध्यंतर दुपारचं सत्र सुरू झाल्यानंतर उष्माच्या झळा आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला फटका छान आहे. फ्लिकचा फटका जितूच्या बॅट मधून अगदी नेत्रदीपक ग्लोरियस शॉट. संघर्षाचा आणि जबाबदारीचा षटकार.
थोडंसं आम्हाला कॉपरेट करा. चेंडू गेल्यानंतर आपण आणून दिलात तर फार बरं होईल. तुमचं तेवढंच विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभेल. आपण आलेले आहात त्या मैदानाची शोभा अजून वाढते, कारण आमचे जाणकार आणि शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला नेहमीच या स्पर्धेला उचलून धरलेला आहे. त्याचं एकमेव कारण ही स्पर्धा परंपरेची आहे. ही स्पर्धा एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा पाहायला मिळते. बसण्यासाठी स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ स्टँड्स आपण पाहिले तर एक महिला कक्ष, सदानंद पाटील दादा 111 स्टँड, नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिका यांची गेल्या वर्षात रॉयल एंट्री आपण पाहिली. ऑफ साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय, मात्र फिल्डर ह्या वेळेला जरूर त्याला हुलकावणी दिली आणि सरळ चेंडूने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. मेल या वेळेला चौकार. 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत जगन्नाथ स्मृती एडवण या टीमची 28 या धावसंख्येवर. चला, वेळ फार दवडला जातोय. 11:04 झालेत. म्हणजे तुमच्याकडे आता फक्त मॅक्झिमम 3 मिनिटे 5 बॉल टाकण्यासाठी आहेत. हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल फ्लाय स्लिप कडे. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. यस, गॉन. कॅन्डी 28 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. आकाश गावड यांना आपण पाहताय, संकेश गावड यांना आपण पाहतायत. अफलातून मेहनत या स्पर्धेला ते सुद्धा घेताना आपण पाहू शकाल. आकाश गावडने काल जबरदस्त बॅटिंग केली होती. गोलंदाजीमध्ये जरूर धावा खर्च केल्या, परंतु जेव्हा जेव्हा तो स्ट्रोक खेळायचा त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं, कारण मला माझ्या संघासाठी खूप गरज होती. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन इथे जावेद खान अर्थातच जावेद सर बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू द डगआउट. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. चांगली गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. कल्पेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत या आपण वळूया कॅन्डी यांच्याकडे. आदरणीय विनयजी गावड साहेब, आपलं वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. साईडला काहीतरी समजवत असताना जितूची बॅट यावेळेला बोलू लागले, परंतु त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडकडे आणलं जात नाहीये. केतन भोईर इज ऑन अ हॅट्रिक. आतापर्यंत 2 ते 3 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. एकाच दिवसामध्ये 2 हॅट्रिक आपण पाहू शकलात. सिद्धेश 11 माऊली तलावपाडा या टीमच्या माध्यमातून सातत्याने चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं वैतरणा गटमधून. आता केतन भोईर ही संधी चालून आले, परंतु ह्या संधीचं सोनं करता आलं नाही. एकदा वर्जित केली जाईल. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळण्याचे चान्सेस होते. 1 रन मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या कल्पेश आपल्या टीमला घेऊन जातोय 29 या धावसंख्येवर. एखादा फलंदाज लयबद्ध असेल, तो नॉन स्ट्राईक एंडला राहत असेल तर अशा वेळेला फक्त आपण सिंगल डबलला महत्व दिलं पाहिजे. स्ट्राईक रोटेट करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. फक्त असं नाहीये की ॲज अ प्लेअर म्हणून तुम्ही खेळतायत, परंतु त्यात कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी कॉन्सन्ट्रेशन करत चांगली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि विकेट किपिंग करतायत, हे सुद्धा खूप मायने राखतं क्रिकेटच्या खेळामध्ये.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, डिरेक्ट चेंडू मात्र बाउन्स मिळाला होता. राऊंड द विकेटने येत असताना केतन भोईरचं प्लस पॉइंट आपण पाहिलं, ऑब्झर्व केलं तर गुडलेन स्पॉटवरून चेंडू त्याचे बाउन्स होताना पाहायला मिळत आहेत. नॅचरल बाउन्स ज्याला म्हटलं जातं, जो गुडलेन स्पॉटवरून जेव्हा अचानक चेंडू उसळी घेतो त्यावेळेला अपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अचूक लेंथ आणि लाईन खूप चांगली पद्धतीने पाहायला मिळते. लेंथ आणि लाईन ऑन साईडला जितूचा चांगला फटका आहे, फ्लिकचा फटका सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट सिक्स ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान 6 धावांकरता मेल या वेळेला रॉकी ग्रुप चषक षटकार. ऑन दी बोर्ड लागला होता. शेवटच्या बॉलवर षटकार, दीपेशच्या गोलंदाजीवर सुद्धा जितूच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. चला दोन्ही संघाचे कॅप्टन, नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एका साईडला संघ पाहायला मिळेल ओमकार बॉईज एडवन आणि शिवशक्ती उसरणी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. या षटकानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रेडी राहा. जिथे प्लेइंग 11ची लिस्ट अगोदर आपण कलेक्ट करायची आहे ती फिलअप करा आणि सबमिट करा आणि टॉस साठी ॲक्युरेट टाइम नुसार आपण रेडी राहायचंय. दोन्ही संघ आले असतील तर त्यांचं वेलकम आहे, त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण लगेच रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी रेडी राहायचंय. 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36. कल्पेशचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने जितूने त्याला सांगितलं, चांगल्या पद्धतीने समजवलं, दिलासा दिला की कल्पेश आपल्याला जर धावा हव्यात तर डेफिनेटली माझा कॉन्फिडन्स लेवल आता थोडासा हाय झालाय, म्हणजेच मी चांगली बॅटिंग करू शकतो, मला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलेत तर मला फक्त स्ट्राईक एंडकडे आण. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, समंजसपणाचं क्रिकेट याला म्हणतात. कारण कल्पेशकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, परंतु कल्पेशला माहिती आहे जितूकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि संघाला सावरलंय त्याने. 36 रन इथून जागा बनवली परंतु फिल्डरला निवडलं. फलंदाज बाद होताना एक्स्ट्रा कव्हरला कोणतीही चुकी केली नाही फिल्डरने. यस गॉन. करा जरा गेम. फलंदाज आपण ॲक्युरेट टाइम नुसार 30 सेकंद मध्ये खेळपट्टीवर जाणं अनिवार्य आहे. आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय तर या गोष्टी अगोदरच आपण स्ट्रॅटेजी आखायला हव्यात. जगन्नाथ स्मृती एडवन टीम थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. स्ट्रगल हा शब्द आपल्या उभ्या आयुष्यात डिक्शनरी मधून न मिटणारा हा शब्द आहे, तो म्हणजे संघर्ष. संघर्ष करावा लागतो. तो क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो, चढउतार हे नेहमीच येणार. आता इथून 36 रन, 2 बॉलचा खेळ झालाय. 36 रन्स, 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल का? 50 हा मात्र यंदाच्या हंगामामध्ये चांगला लक फॅक्टर असेल अर्थातच एडवनच्या गावासाठी, कारण गौरी उत्सवाचं 50वं वर्ष पुढे येताना पाहायला मिळेल. टप्पा अचूक पद्धतीने बाउन्स मिळाला. आज खेळपट्टीने थोडंसं रंगरूप धारण केलं असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. 5 दिवसा अगोदर आपण पाहिलं तर धावा भरपूर मोठ्या प्रमाणात येत होत्या, परंतु आत्ताच्या या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दमट खेळपट्टी आहे. सूर्याची प्रखर किरणे आता हळूहळू खेळपट्टीवर येत आहेत, म्हणजे टणक बनते, बाउन्स मिळत आहेत. अप्रतिम चांगला बॉल होता. टॅप करण्याचा प्रयत्न, अंडरआर्म फेकी केली जाते केतन भोईरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 37 वर.
बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 बॉल आहेत. चला शेवटचा आणि अंतिम पुकार शिवशक्ती उसरणी आणि ओमकार बॉईज एडवन टीम दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जा. टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर हार्दिकने काय बॉलिंग केले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र कल्पेश त्या ठिकाणी परिपूर्णतः अचंबित झाले. सरप्राईज झाले. रिव्ह्यू तुमचा लॉस्ट आहे रिव्ह्यू आणि त्याकरता तुम्हाला आता रिव्ह्यू मिळणार नाही. फक्त अंपायर्स कॉल तुमच्यासाठी असेल. एका साईडला खार्डी टीमने रिव्ह्यू घेतलाच नाही तर त्यांचा तसाच्या तसाच रिव्ह्यू मात्र यावेळेला शेष राहिलाय. संघाची धावसंख्या 37. शेवटचा बॉल ऑफ साईडला चिप शॉट जरूर खेळला गेलाय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फेकी करतोय कल्पेश. ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाली आणि इथे एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. 30 बॉल मध्ये 38 धावा जमविल्या. आता 39 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलंय. ते जगन्नाथ स्मृती एडवन टीमने प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय खार्डी या टीम समोर. तर एक चांगला बॅटल रंगेल का? कमी धावात रोखल्या जातील का? डिफेंड केल्या जातील का? की धावा या 3 ते 4 षटकांमध्ये क्लिअर होतील, अचीव करतील? याचं धावतं वर्णन जरूर आपण घेऊन येणार आहोत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रसाद परब सर डोंबिवलीचा एक गोड आवाज जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. लवकरच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर आमच्या समवेत 2023 मध्ये 2022-23 मध्ये सुप्रीमो ट्रॉफी आशिया नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आदरणीय संजयजी पोतनीस साहेब आणि त्याच पद्धतीने कलिना आमदार आपण पाहिलं आणि त्याच पद्धतीने आपण पाहत आहेत परिवहन मंत्री यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं की चांगलं क्रिकेट सातत्याने पाहायला मिळतं आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं धावतं वर्णन आपण ऐकलं होतं. या प्रसाद परब सर आपण वेलकम आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच प्रमोद शेडगे. दुसरी मॅच आपण बघतो सुरू आहे म्हणजेच जगन्नाथ स्मृती विरुद्ध ब्रदर स्पोर्ट्स खार्डी या दोन संघांमध्ये. ब्रदर स्पोर्ट्स खार्डी चांगले नाणेफेक जिंकली. निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि जगन्नाथ स्मृती या संघाला रोखला म्हणजे 37 धावेंवर 5 षटकांच्या मॅचमध्ये आणि 38चं लक्ष असेल आता मात्र ब्रदर स्पोर्ट्स खार्डी या संघासमोर. इथे मात्र 7.60 7 ते 8 धावा प्रति षटकामध्ये त्यांना करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. ओपनिंग बॅट्समन ग्राउंडसाठी प्रवेश करत आहेत. आपण पाहत आहोत रॉकी ग्रुप चषक 2025 हे पर्व. आज स्पर्धेचा 6वा दिवस आहे आणि एकदम टाइम टू टाइम आपण बघतो मॅचेस सुरू आहेत. पहिला सामना आपण 9:55 सुरू केला. दुसरा सामना आपण बघतो की सुरू झाला ऑलरेडी 11:16 होत आहेत. रोहन गावण आपला विनय सांगतो आपण व्यासपीठवर यायचं आहे. रोहन गावण नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा कंप्लीट होईल. ओमकार बॉईज एडवन विरुद्ध शिवशक्ती उसरणी या दोन संघामध्ये तिसरा सामना असेल आजच्या दिवसातला. खूप सारे तुम्हाला स्टँड्स बघायला मिळतात खास करून प्रेक्षकांसाठी. सदन पाटील दादा टेबल 1 स्टँड, त्यानंतर स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँड, त्यानंतर राजेश मात्रे बंटी दादा स्टँड, कुणाल दादा पाटील स्टँड तुम्हाला बघायला मिळतोय.
गोलंदाज होतोय संचित, षटक क्रमांक 1 मध्ये. सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. डावाची सुरुवात करण्यासाठी हार्दिक आणि हार्दिकच्या सोबत आला आहे तो म्हणजेच बंटी. चेक. येस, या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत आणि स्वप्नील पाटील यांना मी विनंती करेन, या स्वप्नीलजी पाटील आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. स्वप्नील पाटील उर्फ मम मास म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, रॉकी दादा यांनी आमच्यापर्यंत ही माहिती दिली. तर या स्वप्नीलजी पाटील जे आयोजक आहेत, रोहन गावड एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शिवशक्ती उसरणी टीमचे कॅप्टन. फुलटॉस आणि रॉकी ग्रुप. रॉकी ग्रुप, येस. थँक्यू व्हेरी मच स्वप्नीलजी पाटील. टॉस जिंकलेला आहे रोहनजी, निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. फिल्डिंग, विठ्ठलवाडीचं मैदान आणि आता रॉकी ग्रुपचं काय स्वप्न असेल? रॉकी जिंकायची आहे. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आम्ही धन्यवाद व्यक्त करतो कारण मॅच ऑन गोईंग सुरू आहे. तर ओमकार बॉईज एडवन टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. ओमकार बॉईज एडवन ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स, प्रसाद परब सर. थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा प्रमोद शेडगे. पहिल्या चेंडू एकदा अंकित केली ती हार्दिकने. चेस केला, स्लाइस केला त्या ठिकाणी. आपण बघतो पॉईंटला खेळाडू उभा होता. फंबल त्या ठिकाणी. चेस सुरू आहे, लॉंग चेस आहे त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा धावणी ते पूर्ण होतात. गुड रनिंग. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेच्यात बघतो की त्या मुवमेंटला पॉईंटला क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी तो बीट झाला. तिथे 2 धावा कंप्लीट करून खातं उघडलं. ऑफ द मार्क बंटी. धावसंख्या दाफलकावर 3. षटक क्रमांक पहिलं संचित बॉलिंग मार्कवर. माझ्यासोबत गुणसंख्या केले का प्रितेश गावण, इथे मात्र खूप चांगली मला माहिती देतोय. पुन्हा दा संचित फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय. मिड ऑफ क्षेत्रासाठी जवळ ठेवलं आपल्या बॉल. आपण बघतो त्या ठिकाणी त्याला थोडंसं सरकवतोय मिड ऑफमध्ये. एक गली आहे, एक कव्हर आहे आणि मिड ऑफ साईडला आहे फिल्डर्स. पुढचा चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि ते मित्र विकेट मिळणार निश्चित बघूया त्या ठिकाणी. चेतशक पुढे सरसावला की ते मात्र होत आहे काय? चुका होत आहेत त्या ठिकाणी. गोलंदाजी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, ॲक्शन रिप्लेस आपण निश्चित जाऊन बघितलं तर खूप सुंदर लेग कटर टाकला होता. लिडिंग एज घेतली होती, मिस टाइम फटका झाला आणि फाईन लेगच्या खेळाडूकडून झाली चूक. एक लॉलीपॉप इझी सॉफ्ट डिसमिसल होतं त्या ठिकाणी आणि तिथे झेल तो सुटलाय आणि फलंदाजाला मी ते जीवदान बंटीला. धावसंख्या दाफलकावर 4. हे छोट्या छोट्या मुवमेंट्स खूप इम्पॉर्टंट असतात. जेव्हा फिल्डिंग टीम फिल्डिंग करते, गोलंदाजी करतात, त्याची साथ लावणं तेवढंच गरजेचं आहे गोलंदाजाला. तसं काही तिथे होत नाहीये. संचित पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट हँडर समोर, हार्दिक समोर थांबून एक्झिक्यूट केलाय. पॉज अँड डिस्पॅच. काय फटका आहे! वाऱ्याचा वेग पण त्या ठिकाणी होता आणि त्याचा फायदा उचलला आणि काय फटका इथे मात्र ऑफर केलाय. स्लॉग हिट, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, उत्तुंग षटकार. डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावर अप्रतिम फटका बनवला त्या ठिकाणी फलंदाजाने, हार्दिकने. हा चेंडू थोडासा दूर ठेवलाय. चांगला चेंडू हाताळलाय. लेनचा खूप चांगला वापर केला. बॅट्समन पण चेंडू थोडासा दूर ठेवला. इव्हन मागचा चेंडू थोडासा सरप्राईज करणारा होता पण तो थांबून एक्झिक्यूट केला. खूप चांगला फटका ऑफर केला होता म्हणजे धीरज हार्दिकने संचितच्या विरोधात. संचितने पुढच्या चेंडूवर केलंय कमबॅक पॉवर प्लेमध्ये. धावसंख्या दाफलकर 10 धावा. हवेमध्ये चेंडू आहे. शतशक लॉंग ऑनला उभा आहे. वाईडिश नाव त्या ठिकाणी जज करतोय आणि जजमेंट चांगलं आहे. भाग पडला फटका घेण्यासाठी संचितने. मिस टाइम फटका. वाईडिश नांगोला झेल टिपला जातोय आणि पहिलाच धक्का लागतोय. ब्रदर्स स्पोर्ट्स खारडी या संघाला फलंदाज बाद होतोय तो हार्दिक.
ऑन 10 39चं लक्ष ब्रदर्स स्पोर्ट्स खार्डी संघासमोर 7.80च्या गतीने बॅटिंग इथे करावी लागणार आहे. जवळजवळ 8 धावा करायच्या ते षटकामागे, त्यापैकी 10 धावा कुठल्या तरी पहिल्या षटकामध्ये षटक क्रमांक पहिला समाप्त होते. संचितचं बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन रॉकी ग्रुप रेंजकडून आर्यन येते बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेमध्ये. पॉवर प्ले बघूया आपण फिल्डर्स कशा प्रकारे एक डीप स्क्वेअर लेग ठेवलाय राईट हँडरसाठी. एक लॉंग ऑफ आहे, थोडासा वाईड इश्यू आहे आणि खेळून बघतोय डीप मिड विकेटला. पहिला चेंडू आर्यन, फुल टॉस होता, नो बॉल कॉल केले पंचांनी, योग्य डिसिजन आणि काय एक्झिक्यूट केलाय आपण बघतोय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत चौकार. इशारा स्ट्राईक एंडचे अंपायर पंचांनी नो बॉल कॉल केला ओव्हर द वेस्ट. आणि ओव्हर द वेस्टवर आपण बघतो की खूप चांगला इथे फटका वसूल केला, चौकार वसूल केला. चौकार पाहायला मिळाला तो फलंदाजाकडून. चौकार आपण बघितला ऑफर केला तो म्हणजे फलंदाज बंटीने चौकार मारला. नो +4 एकूण 5 धावा आपण इथे ॲड करूया धाव फलकावर. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट फॉर बंटी. पहिला चेंडू बीमर टाकलाय आर्यनने. फ्री हिट बॉल. चेस केला होता चेंडू, ऑप्शन थोडासा बाहेर थोडंसं झुकून थोडंसं वाकून खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडूने बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. बघूया आपण डीपमध्ये खेळाडू आपण बघतो तो म्हणजेच डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑफ लेग आहे. लॉंग ऑनला आपण बघतोय खेळाडू नाही आहे. आपण बघतो की डीपमध्ये थोडासा वाईडिश एक उभा आहे खेळाडू लॉंग ऑनला. एक डीप स्क्वेअर लेग हा खूप गॅप ठेवला आहे पॉवर प्लेमध्ये. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन एक आहे, फाईन लेग आहे, थर्ड मॅन एक आहे, गली आहे, स्वीपर कव्हर आपण बघतोय पॉईंटच्या थोडासा बाजूला. आणि त्यानंतर आपण एक बघतो की एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आता सेट केलं, एक लॉंग ऑफला खेळाडू सेट केला डीपमध्ये बंटीसाठी. आर्यन पुढचा चेंडू घेऊन रॉकी ग्रुप रेंजकडून. फुल लेनचा चेंडू होता, बीट होता विकेट किपर. चेंडू वेगाने निघून जाईल लॉंग स्टॉप मध्ये स्क्रीनच्या समोर सीमारेषे बाहेर चौकार. चौकार इनसाइड एज घेऊन चेंडू निघून म्हणजेच लॉंग स्टॉप मध्ये 4 धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या 19. हो बघायचा हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी थोडासा खाली राहतोय. स्टेप आउट झाला होता फलंदाज, समोर खेळण्याचा प्रयत्न. ज्या ठिकाणी आपण बघतो की बॅकएंड एरिया मोठा गॅप आहे स्क्रीन आणि त्याच्यावर लॉंग ऑन मध्ये, त्या ठिकाणी फटका मारायचा होता पण टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. निर्धाव होता ते चेंडू विकेट किपरच्या थेट हातामध्ये. पण सरासरी खूप चांगली सध्या आपण बघतो की धावफलकावर 19 धावा धावफलकावर आहेत आपण बघतोय, जिथे 39 धावेंचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही 30 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी म्हणजेच ब्रदर्स स्पोर्ट्स खार्डी या संघाला. 19 आहेत, 20 धावा अजून हवेत. 39चं लक्ष आहे. हो चांगला चेंडू, चांगला कमबॅक, सुपर बॉलिंग. लेंथ पण आपण बघतो फुल लेंथ आता हाताळलाय. मागाचे दोन्ही चेंडू जिथे आपण चौकार बघितला तिथे सुद्धा फुल लेंथ होता, त्यांचे दोन्ही चेंडून बघतो की फुल लेंथ टाकले. त्यांनी डॉमिनेट केलं अक्षरशः बॅट्समन स्ट्रायकिंग केलं बंटीला. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स, चांगलं कमबॅक पॉवर प्लेमध्ये आर्यन कडून. बंटी थोडासा चाच पडतोय स्ट्रायकिंग एंडला. फुल लेंथचा चेंडू होता पण इथे मात्र लाईन चुकीची आहे. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू टाकलाय. वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय शेखर हिरगुडेने.
आणि धावसंख्या पुरली ती 20 धावा धाव फलकावर. 39चं लक्ष अजूनही 19 धावींची अजूनही आवश्यकता आहे विच इज ब्रदर स्पोर्ट्स खार्डी या संघाला. ॲव्हरेज धावसंख्या बघतोय दोन्ही मॅचमध्ये 35 ते 40 या ॲव्हरेज धावसंख्या आहे. पहिल्या मॅचमध्ये बघितलं की 36 धावींचं लक्ष लिहिलं या पार केलं. चेस केलं ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग जमलं नाही आहे आणि बॅट्समनचं फुटर बघून आपण बघतो की चेंडू रिलीज केले जात आहेत डिलिव्हर केले जात आहेत. बॅट्समनला रीड करतोय आर्यन. चांगलं कमबॅक चांगली गोलंदाजी बघतोय आपण. पण एक वाईट सुद्धा आला पण काही चेंडून बघतो अक्षरशः जागेवर जखडून ठेवले ते बंटी सारख्या बॅट्समनला. दीपेशला अजून स्ट्राईक मिळाला नाही जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. हो बघायचं या ठिकाणी अपील या इज पंचांच्या अपीलची किंवा पंचांच्या निर्णयाची वाट न बघता थेट पॅव्हिलियन गाठतोय आणि बंटी मात्र फलंदाज इथे मात्र बाद होते. दुसरा धक्का लागला आहे बॅटिंग ब्रदर स्पोर्ट्स खार्डी या संघाला. महफिल तारों की दिलदार यारों की महफिल तारों की दिलदार यारों की रॉयल एंट्री पे आला ग्रुप रॉयल एंट्री पे आला रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला रॉकी ग्रुपच्या नावाला. जसं मगाशी प्रमोदने उल्लेख केला की वर्षानुवर्ष एक परंपरा कायम झाली आहे ते आपल्या सफाळे विभागात सफाळे गावामध्ये रॉकी ग्रुप चषक. फक्त ही स्पर्धा गावापुरती किंवा ग्रामीण भागापुरती मर्यादित नाही आहे. व्यावसायिक स्तरावर सुद्धा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. इव्हन परवाच्या दिवसात तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल जिथे मात्र खुल्या गटाचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. पॉवर प्ले संपला आहे आता मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 20 धावा अजूनही 19 धावींची आवश्यकता आहे. आता तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहे ते 18. ब्रदर स्पोर्ट्स खार्डी या संघाकडे 18 चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. रन बॉल इक्वेशनपेक्षा 1 धाव जास्त आहे. बॉलिंग मार्कवर येतोय तो म्हणजेच गोलंदाजीसाठी म्हणजेच त्रिशूल आणि समोर येतो फलंदाज दीपेश. चला सामना जरा फास्ट खेळवायचा आहे. वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम कॉपरेट करा. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर फक्त हलक्या स्टिअर करण्याचा प्रयत्न. टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. डॉट बॉल निर्धाव चेंडू थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. जास्त मोठा रनअप नाहीये पण अचूकतेवर जास्तीत जास्त भर देते गोलंदाज त्रिशूल. पहिला चेंडू निश्चित डिलिव्हर केला ऑफस्टॉमच्या बाहेर. ऑफस्टॉमच्या बाहेर टाकत असताना बघितलं फलंदाजाला इन्व्हाइट केलं स्टिअर करण्यासाठी. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस आहे. ऑन साईडला प्लेस केलं त्या ठिकाणी शतशक डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर केला तोपर्यंत 1च धाव. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या बघू शकता यूट्यूब वाहिनीवर. निश्चित जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. दांडगा अनुभव विपुलकडे आहे. याच्या त्रिमादर्शन त्याची पूर्ण टीम सुद्धा इथे मात्र आजच्या 6व्या दिवसामध्ये खूप चांगलं चित्रीकरण करते या स्पर्धेचं डायरेक्ट टेलिकास्टच्या माध्यमातून यूट्यूबवर. जे स्पर्धक या स्पर्धेचा आनंद घरबसल्या घेत आहेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे रॉकी ग्रुप चषकामध्ये. त्रिशूल पुढचा चेंडू घेऊन. ओ क्या बात आहे. लाजवाब लाजवाब चेंडू. गुड कम बॅक. रन बॉल इक्वेशनवर आपण बघतो की सामना कुठे आणलाय बघा. आतापर्यंत षटकात आपण बघतो 3 चेंडू टाकले फक्त 1च धाव खर्च केली आहे. म्हणजे अजूनही 18 धावींची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये. बॅट्समनचं फुटर नव्हतं त्यामुळे त्या मुवमेंटला खूप चांगला चेंडू टाकला नितीश समोर तो त्रिशूलने. शॉट ऑफ लेंथ अवे फ्रॉम द बॉडी. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. चाबूक चपराक आणि सीमारेषे बाहेर षटकार.
कुंदन. पट्ट्यात आलो की आपण कार्यक्रम करतोच असा हा फटका होता. तसा शॉर्ट पिच भेटला, स्लो रन भेटला आणि काय त्याच्यावर तुटून पडला आणि षटकार वसूल केला तो नितेशने. खातं उघडलं 6 धावेने. संघ धावसंख्या नेऊन ठेवली तेव्हा बघतो म्हणजेच 27 वर. चेंडू उंच गेला, मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक बघतोय स्क्वेअर लेगचा चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि वा जजमेंट चांगला आहे. गुड कॅच, अप्रतिम झेल. कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं होतं, चांगला ग्रीप केला, चांगला फिनिश केला चेंडू आणि फलंदाज बाद होतोय. तो षटकार मारल्यानंतर नितेश बॅक टू डगआउट. तीन गडी बाद. बॅटिंगसाठी राहुल 5व्या क्रमांकावर बॅटिंगला स्ट्राईक एंडला पोहोचतोय. 39चं लक्ष, अजूनही 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. त्रिशूल ज्याने विकेट काढली आहे षटकार मारल्यानंतर, चांगलं कमबॅक केलं. आतापर्यंत 7 धावा खर्च करून 1 विकेट खात्यामध्ये ती त्रिशूलच्या. हो, क्या बात आहे, क्या बात आहे, लाजवाब. प्रचंड वेग होता या चेंडूवर. ऑप्शनच्या बाहेर थोडासा वाईड यॉर्कर केला, बॅट्समनचं फुटवर नव्हतं या मोमेंटला आणि चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र मॅच रन बॉल इक्वेशनवर आली आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ओमकार बॉयज रेडवन विरुद्ध शिवशक्ती उसरणी यांच्यामध्ये नेक्स्ट बॅटल तुम्हाला बघायला मिळेल, फाईट बघायला मिळेल, जिथे मात्र ओमकार बॉयज संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. शिवशक्ती उसरणी या संघाला मात्र इन्व्हाइट केले ते बॅटिंगला. आणि आतापर्यंत 2 सामन्यात हे चित्र बघायला मिळालं आहे. माझ्यासोबत प्रितेश आहे की 2 सामने आपण चित्र बघतो की ज्या संघाने नाणेफेक जिंकली त्या संघाचं पारडं जड आहे. इव्हन गोलंदाजीमध्ये आपण बघतो की त्यांच्याकडनं टिचून मारा होतो, समोरच्या संघाला ते कमी धावसंख्येमध्ये रोखतात आणि सुद्धा आपण तेच चित्र बघतोय की कमी धावसंख्येमध्ये रोखलं. इव्हन या ग्राउंडचा आपण उल्लेख केला, इथं इकडला क्लायमेटचा उल्लेख केला, इकडचं जे वातावरण जर बघितलं तर भरपूर धावा या ग्राउंडवर आहे, त्याच्यात मात्र शंका नाही. सपाट विकेट, आउटफील्ड फास्ट आहे, त्या ठिकाणी धावा भरपूर येतात. अशा मुमेंटला त्या धावा बनवू देत नाही आहे गोलंदाज बॉलिंग करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर. आणि त्याच्यात आपण बघतोय सलग दुसऱ्या सामन्यात हे चित्र आपण बघतोय की 40च्या आतमध्ये दोन्ही वेळेला दोन्ही मॅच आपण बघतोय की 40च्या आतमध्ये थांबवलेलं आहे. इव्हन पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की अवघ्या 35 धावा होत्या, 36 धावांचं लक्ष पार केलं, तेव्हा 10 चेंडू त्यांच्याकडे शेष राहिले होते आणि 10 चेंडू बॅलन्स ठेवून मॅच फिनिश केली होती. आपण इथे बघूया तर मात्र चेंडू शिल्लक आहे ते 12 करायचे, ते 12 धावा. इथे किती चेंडू बॅलन्स ठेवून मात्र सामना फिनिश करणार तो म्हणजेच ब्रदर स्पोर्ट्स खाली या संघ की या 12 धावा पुरेशा आहेत या 2 षटकामध्ये त्या डिफेंड करण्यासाठी. याचं चित्र बघूया. इथे जगन्नाथ स्मृती हा संघ उभारतोय का. बॉलिंग मार्कवर आर्यन, सेकंड स्पेलमध्ये आर्यन पुन्हा येतोय. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. हे चिंतेचं वातावरण राहिलंय, बघूया त्या ठिकाणी. यस, हलकासा ब्रश झाला पायाला चेंडू, निश्चितच लेगस्टिकच्या बाहेर चेंडू होता, निश्चित पंतांनी ते बघितलं, पण कुठेतरी तो चेंडू ब्रश झालाय म्हणजे पॅडवर, पायावर. डॉट बॉल. चेंडू शिल्लक आहे ते 11, करायचे ते 12. आर्यन पुढचा चेंडू घेऊन. इव्हन मागचं षटक त्यांनी खूपच लांबवलेलं षटक होतं, 10 धावा त्यांनी खर्च केले, त्या 1 विकेट त्यांनी काढली होती. अशा सुद्धा तीच अपेक्षा आहे की विकेट मिळायला पाहिजे. हो, क्या बात आहे, लाजवाब, लाजवाब. यॉर्कर लाईनचा चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू, अक्षरशः बांधून ठेवलाय चेंडूवर. बॅट्समॅनला संधी देत नाही मोठा फटका मारण्याची. दीपेश ऑन स्ट्राईक. आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय दीपेश. 4 चेंडू खेळलाय, 1च धाव अंकित केली आतापर्यंत त्या दीपेशने. तो स्ट्राईक एंडला उभा आहे. थांबून एक्झिक्यूट केला ऑन साईडला. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे पण काहीच करू शकत नाहीये. हवेशी वार्तालाप करत चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. क्या बात है कुंदन.
बैलगाड्या शर्यतीतल्या मात्र अत्यंत अव्वल दर्जाचं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. 6 धावा मिळाल्या त्या फलंदाजाला म्हणजेच दीपेशला. षटकार मारलाय त्याने. सबमरीन चेंडू फुल लेंथ किंवा तेवढं थोडीशी पुढे जेव्हा आपण पिचिंग बघतो त्या ठिकाणी मात्र इम्पॅक्टफुल गोलंदाजी बघतोय आपण. मगाचा चेंडू शॉर्ट पिच होता त्याच्यावर अक्षरशः षटकार मारला, तुटून पडला अक्षरशः तो दीपेश. धावसंख्या जी अंकी आपण बघतोय धाव फरक म्हणजेच 33 धावा. 6 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी, ती म्हणजेच ब्रदर्स स्पोर्ट्स खार्डी या संघाला. हे एक चिंतेचं कारण राहिलं. जसं मग मी उल्लेख केला की लेग स्टिकवर जास्त अटॅक करतात, लेग स्टिकच्या बाहेर अटॅक करतात, भरपूर धावा इथे खर्च करतात, समोर संघाला अजून धावा बहाल करतात. हे चिंतेचं वातावरण राहिलं आहे ते म्हणजेच जगन्नाथ स्मृतीमध्ये. षटक क्रमांक 2 जर आपण घेऊन येतो त्या मुवमेंटला जबाबदारी आपल्या खांद्यावर वाढते. विकेट काढणं गरजेचं असतं, तसं बघायला मिळत नाही. पहिले 2 चेंडू निश्चित निर्धाव टाकले, नंतर एक शॉर्ट पिच टाकला, त्यावर षटकार बघायला मिळाला, नंतर अजून एक डॉट आला, नंतर वाईड बघायला मिळतोय गोलंदाज आर्यनकडून. 5 धाव्यांची अजूनही गरज आहे. धावसंख्या 34. इनसाइड एज प्लेड ऑन, फलंदाज बाद. विकेट मिळाली आर्यनला. याचीच गरज आहे आपण बघतोय म्हणजे जगन्नाथ स्मृती या संघाला की विकेट हा तुमच्याकडे ऑप्शन राहिला आहे की विकेट जर तुम्ही काढल्या तर निश्चित या सामन्यावर तुम्ही कमबॅक करू शकता आणि त्या मुवमेंटला विकेट मिळते ती आर्यनला. फलंदाज बाद. मला एवढा त्या बैलगाडी शर्यतीमध्ये एवढा इंटरेस्ट नाही आहे, पण ही गाणी भरपूर प्रसिद्ध आहे आमच्या इकडे आणि इवन माझ्या इकडेच नाही तर भरपूर महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रसिद्ध आहेत. जसं मगाशी उल्लेख केला की राहुल पाटील गतवर्षी या स्पर्धेमध्ये आले होते आणि एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आहे राहुल पाटील आडिवलीचे. बैलगाडी शर्यतीमध्ये निश्चितच सोनारपाड्याचे जसा आपण उल्लेख करतो, सोन्या बैलाचा आपण उल्लेख करतो, हे सर भरपूर प्रसिद्ध अशी नावं आहेत या क्षेत्रामधली आणि खूप चांगली क्रिकेट स्पर्धा त्यांची आपण दरवर्षी बघतो ती म्हणजेच आडिवली येते. पुढचा चेंडू गोलंदाज आर्यन. इथे मात्र बघायचं पुन्हा तर तेच चिंतेचं वातावरण या संघामध्ये निश्चित या मुवमेंटला. पायाच्या मागून काय करतोय तर यष्टी उखडण्याचा प्रयत्न करतोय पण दिशेवर नियंत्रण नाहीये. इव्हन तो चेंडू एक्स्ट्रा टाकतोय, धावा सुद्धा खर्च करतोय एक्स्ट्रा. आर्यन विकेट तर काढली होती पण हे षटक अजूनही पुन्हा आपण बघतो की लांबवलेलं आहे. मागच्या षटकात त्याने जवळजवळ 8 चेंडू टाकले होते षटक पूर्ण करण्यासाठी आणि बघतोय पुन्हा त्या दिशेने तो वाटचाल करतोय. आतापर्यंत 7 चेंडू टाकलेत, 5 चेंडू लिगल आहेत. एक धावा आपण बघतो या चेंडू मिळाली आहे. धावसंख्या पुढे आपण बघतोय धावफलकावरती एकूण 35 धावा. 4 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. फुल टॉस ऑन साईडला प्लेस केले, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. स्क्वेअरमध्ये चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो बघायला मिळते. फक्त एकच धाव या चेंडू षटक समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या बघतोय धावफलक म्हणजे 36. सध्या 9ची गती आहे आणि आता मात्र 3 धाव्यांची अजूनही गरज आहे. चला आता मात्र तुम्हाला निर्णय षटकामध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. तुम्ही 22 मिनिटं घेतली आहेत 4 षटकांसाठी, त्यामुळे ही सूचना येते तिसऱ्या पंचांकडून सुद्धा की एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. जे 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात त्यातला एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये लावावा लागेल. आणि मात्र या मुवमेंटला हे मात्र खूप जिकिरीचं काम आहे की 6 चेंडू तुम्हाला 3 धावा रोखायचे असताना तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागतोय आणि ते मात्र जिकिरीचं काम करून दाखवावं लागेल. बघायचं बॉलिंग मार्कवर कुठला गोलंदाज या हे षटक घेऊन येतोय जे सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेईल. चला मॅच सुरू करा. पेनल्टी जरी लागली असेल फिल्टरची पण मॅच सुरू होणं गरजेचं आहे. ताबडतोब सुरू करा मॅच. आमच्या गुणसंख्या क्लिकर प्रितेश आणि त्याचबरोबर आमचे कमिटी मेंबर सुद्धा उल्लेख केला की गतवर्षी राहुल पाटील या ठिकाणी आले होते. एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. कुठेही स्पर्धा असू दे कधी त्यांना इन्व्हिटेशन द्या, नेहमीच ते अग्रेसर असतात पुढे येण्यासाठी. बॉलिंग मार्कवर प्रितेश निर्णायक षटक प्रीतम घेऊन आलाय निर्णायक षटक. 6 चेंडू 3 धावा रोखायचे आहेत. समोर येतो आदित्य. थांबून एक्झिक्यूट केलाय. थोडंसं ऑन साईड आपण बघतो टायमिंग जमवण्यात त्या ठिकाणी बघतो चेस सुरू आहे. त्या ठिकाणी चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे होतील पूर्ण. स्कोर इज इक्वल. धावसंख्या बरोबरीमध्ये.
38 धावा धाव फलकावर. फटका बनवण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे आधी त्याचा पण टायमिंग झालं नव्हतं तरी पण सुद्धा आपण बघतो की 2 धावा मिळत आहेत. बघायचं तिसऱ्या पंचांकडे रेफर केला निर्णय मुख्य पंचांनी. खेळाडूची फिल्डिंग पोझिशन एक्झॅक्टली काय होती त्या गोष्टीवर लक्ष दिलं जाईल. तर सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहे. एका धावेची गरज आहे फक्त. चेंडू शिल्लक आहे ते 5. प्रीतम पुढचा चेंडू घेऊन अवे फ्रॉम द बॉडी. काय फटका, मॅच विनिंग शॉट. बघा दोन्ही सामन्यामध्ये आपल्याला एक चित्र बघायला मिळालं की दोन्ही सामन्यामध्ये जेव्हा षटकार मारला तेव्हा मॅच फिनिश झाली आहे. म्हणजेच काय तर मॅच विनिंग शॉट हा षटकाराने झाला आहे. तो फटका बघायला मिळाला. तो फलंदाज आदित्यकडून षटकार ठोकत असताना सामना फिनिश केला आणि सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजेच ब्रदर्स स्पोर्ट्स खार्डी या संघाने.